डॉक्टर कविता राणे, श्रद्धा आणि सबुरी हा संदेश देणारं महाराष्ट्रातलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शिर्डी. या शिर्डीमध्ये आज आपण बोलणार आहोत मुद्द्याची बात, शिर्डीकरांच्या, अहमदनगरकरांच्या मुद्द्याबद्दल. खरं तर आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांपेक्षा महत्त्वाचा दिलासा महाराष्ट्रासाठी कोणताच असू शकत नाही. अहमदनगर हा असा जिल्हा, शेती असू देत, पाणी असू देत, कोणत्याही याच्याशी निगडीत प्रश्न असू देत, त्याची ज्वलंत प्रतिक्रिया या जिल्ह्यात जर उमटली नाही तरच नवल. आणि तितकंच ज्वलंत आहे या जिल्ह्यामधलं राजकारण. महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षात जितके बदल घडले त्या बदलांना सामोरा जाणारा हा जिल्हा असा आहे की ज्यानं आपलं महसूल मंत्रीपद काही सोडलं नाही, मग सरकार कुणाचंही येऊ देत. पण इतकं सगळं होत असताना या जिल्ह्यामधल्या लोकांच्या समस्या नेमक्या काय आहेत, त्यांचे मुद्दे नेमके काय आहेत हे जाणून घ्यायचे आहेत. सुरुवात करूया त्याच मुद्द्यानं, जो मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बनलाय आणि ज्याचे पडसाद आज इथेही उमटत आहेत. मुद्दा आहे मराठा आरक्षणाच्या मागणीचा. सुरुवातीला जाणून घेऊयात काय नेमक्या भावना आहेत अहमदनगरकरांच्या याच मुद्द्यावरून. एक मराठा लाख मराठा. सगळ्यात पहिले सांगतो, हे ना करते सरकार आहे. या सरकारमुळं मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही, पण हे मराठा समाज या सरकारला उलथं पालथं केल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा लाख मराठा, यांना आरक्षण पाहिजे नाही, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. एवढी हलकी तुमची घोषणा कशी काय झाली? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी जरांगेच्या घरी जावे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. आधी देवेंद्र फडणवीस जा आणि त्यांचा जीव वाचवा, जरांगे पाटलाचा जीव वाचवा. आधी फडणवीसांवर आरोप होतोय. याच्यात मत असं आहे की आपण बघितलं असं का जे मागचं 2.5 वर्ष जे काही महाविकास आघाडी सरकार होतं हे पूर्ण बऱ्यापैकी 2 वर्ष घरी झोपून होतं. त्याच्यामुळे यांना कुठल्या प्रकारचं हे माहित नाही का आरक्षण नेमकी कसं आहे, कशा पद्धतीने दिलं पाहिजे. पण फडणवीसांच्या बाबतीत फडणवीसांवर आरोप होतोय. फडणवीस साहेबांचा विषय आहे की आज ते त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या सरकारच्या हिशोबाने सगळ्या सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊनच आरक्षण सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मागणी टिकली पाहिजे, आपले कोर्टामध्ये मागणी टिकली पाहिजे, हे पण बरोबर आहे. पण मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. पण मागच्या गेले 2.5 वर्ष कुठं होतं हे सरकार? सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसी मधनं दिलं जावं अशी एक मागणी आहे. आरक्षणाला नकार कुणीही देत नाही, पण मुद्दा हाही येतो की जर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग मराठा समाजाला राजकीय आरक्षण पण द्यायचं का? मुळात आता जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे सरसकट मराठ्यांना तुम्ही कुणबी घोषित करा. एवढा मुद्दा क्लिअर झाला की आरक्षणाचा विषय नाही. मुद्दा असा आहे की जर कुणबी घोषित केलं, ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर ओबीसीला राजकीय आरक्षण आहे तेही द्यायचं का? ते आपोआपच भेटणार आहे. आणि जर समजा तशी काही कायद्यात त्यांनी तरतूद केली, द्यायचं नाही, आरक्षण भेटलं पाहिजे. सगळी भेटलंच पाहिजे आरक्षण. मग मग मराठ्यांना राजकीय आरक्षण पण मिळालं पाहिजे. जे आरक्षण ओबीसीना लागू होतं, जर ओबीसी प्रवर्गातून ते आरक्षण मिळत असेल तर ते त्यांना साहजिकच लागू होणार. ह्या सरकारने पुढे जाऊन त्या आरक्षणाचं कसं अंमलबजावणी करते त्याच्यावर खूप डिपेंड करतं. पण मूळ मुद्दा हा आहे मॅडम की हा सगळा निर्णय हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोर्टमध्ये होतो. त्यामुळे इथे फार चर्चा करू. मुळातच हे आरक्षणाविषयी जी चर्चा चालू आहे, आमचं मी स्वतः मराठा आहे, आरक्षण या ठिकाणी मराठ्यांना मिळालंच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी आरक्षण दिलं होतं, महाविकास आघाडीला ते टिकवता नाही आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी त्यांच्या काळात कसं काय यांनी 3 दिवसात आरक्षण देतो बोलले होते. 3 दिवसात यांनी सत्ता त्या बेसवर घेतली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 त्या मतावर श्रद्धा घेतली आणि त्याच्यावर सत्ता बघून त्यांचं मराठ्यांना आरक्षण भेटू नाही शकलं. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी सरकार काय आहे, हे सरकार काय आहे काल समजलं. जे मराठ्यावर जे काल हल्ला झाला हे फक्त फडणवीसनीच केला. आमचा जाहीर निषेध आहे त्यांना. फडणवीस ना का महाराष्ट्र नासवलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला आरक्षण मिळालं. अहो यांच्याकडून आरक्षण टिकलं नाही साधं. एवढे सगळे त्यांनी अंमलबजावणी केली, हे आरक्षण कोर्टामध्ये ठेवलं, पण यांच्याकडून आरक्षण टिकलं नाही. यांच्याकडे कायद्यात देत नाही, यांच्या कुठल्या लोक नाही. आणि मुळात आरक्षणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी सरकारचे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ते केवळ मातोश्री बसूमध्ये बसून कारभार चालवत होते. हे संपूर्ण राज्याने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. बरं 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 एक ऐका आज मी सगळ्यांचं ऐकेन. तुम्ही घोषणा दिल्यात, मुद्दा मांडायचा वेळ कमी होईल. तुम्ही
घोषणा दिल्यात, मुद्दा मांडायचा वेळ कमी होईल. माझा मुद्दा ऐकून घ्या. जनतेचे जीव वाचवले उद्धव साहेबांनी, जनतेचे जीव वाचवले. त्यांनी काय केलं? मुद्दा ऐकणार आहात का? मुद्दा, एक मिनिट थांबा. आता माझा मुद्दा ऐका. मुद्दा हा आहे की गेल्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही झालंय त्याच्यामध्ये आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येनं बिगर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. 21 मुलं जवळपास गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 8 मुलं आहेत जी मराठा नाही आहेत. याबद्दल तुम्हा सगळ्यांचं काय म्हणणं आहे? फडणवीस सरकार असंच आहे. 12 बलुतेदार सुद्धा मराठ्यांबरोबर आहे. 12 बलुतेदार मराठा संघ आहे. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. हे जे समाजविघातक लोक आहेत ते या ठिकाणी करताय. राहिला विषय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 70,000 युवकांना नोकऱ्या मिळाल्या. परदेशामध्ये मराठी मुलांना जाण्यासाठी त्यांनी सयाजीराव गायकवाड ही योजना राबवली. या लोकांना माहितीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी नाही, 307 दाखल करणारा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली भूमिका मांडलेली आहे. अगदी मॅडम, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. आरक्षण ओबीसी मध्ये न देता मराठा समाजाला स्वतंत्र याच्यात आरक्षण द्यावं अशी भूमिका बाळासाहेब मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आणि त्या मोठ्या भावाला मदत करण्यासाठी बहुजन समाजापासून सर्व समाज हा मराठ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजे. तुम्हाला का वाटतं? पण हिंसेमध्ये बिगर मराठा तरुण का आहेत? सकल मराठा मोर्चाचे पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा वाईज मूक मोर्चे निघले. हे निघले महाविकास आघाडीच्या काळामध्ये. हे सगळं महाराष्ट्रामध्ये काय केलं यांनी? काय केलं यांनी सांगा? त्यावेळेस यांना काहीच करता नाही आलं. त्यावेळेस थांबा एक मिनिट. त्यावेळेस सौम्य पद्धतीने मोर्चे निघले. त्यावेळेस त्यांना काही करता नाही आलं. आणि आज जर काय समजा काही जाळपोळ होती किंवा आज जर समजा काही गुन्हे दाखल होत आहे, हे 100% झाले नाही पाहिजे गुन्हे दाखल. मग काय तुमचा आरोप काय आहे? कोण करतंय? नाही मॅडम, आज ही वेळ गुन्हे दाखल करायची नाही. ही आरक्षण झाल्यानंतर आपल्याला नीट माहिती घेता येईल, आपल्याला कारवाई करता येईल. पण मूक मोर्चे ज्यावेळेस निघले त्यावेळेस यांनी हे आरक्षण त्यावेळेस द्यायला पाहिजे होतं महाविकास आघाडी सरकारने. सत्ताधारी महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ यांनी 1 दिवसासाठी राहता तालुका बंद ठेवला. बाळासाहेब थोरातांनी यांचा मतदारसंघ किती दिवसासाठी बंद ठेवला हे जाहीर करा. तुम्ही मराठ्यांच्या बाजूने आहे का? तुम्ही मराठ्यांचे नेते आहे का? बाळासाहेब थोरातांनी हे जाहीर करावं. हे आपल्याला आपल्या माध्यमातून विखे पाटलांनी ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण द्यायचा विरोध केला. म्हणून त्याची शिक्षा म्हणून त्यांनी 1 दिवस मतदारसंघ बंद ठेवला. थोड्या साहेबांचा मराठ्याला हे 8 उपोषणाला बसलेले मराठा योद्धा. विखे साहेब अजून पाऊल टाकला नाही. विखे साहेबांनी मराठा योद्धा बसलेले आहे. मराठा विखे साहेबांनी पाऊल टाकला नाही. दादा 4 दिवसानंतर आलं. याला मराठ्याची काळजी नाही का? यांनी राजीनामा देऊन आलं पाहिजे. या ठिकाणी मान्य आमदार राधाकृष्ण पाटलांनी सगळ्या महसूल असेल, गृह असेल, सगळ्या विभागाला या ठिकाणी सूचना दिल्या. सगळ्यांनी विनंती केली. ते आरोप करतात जिल्ह्यामध्ये, ते आरोप करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय? राज्यात जाऊ दे, तुमच्या जिल्ह्यात तुम्ही पाठिंबा देत. मॅडम नामदार साहेब या उच्चस्तरीय कमिटीमध्ये आहे. त्यांना या ठिकाणी मराठा आरक्षणचं आम्हाला नियोजन करायचं आहे. बरं आंदोलन एक सेकंद तुम्ही थांबा. आंदोलन तुम्ही करताय, ते म्हणतात काही नेते तुम्हाला भेटायला आले, काही नेते तुम्हाला भेटायला आले नाही. तुम्हाला सगळ्या पक्षांचा पाठिंबा मिळत नाही. राज्यात आम्ही चित्र हे बघतोय की सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे. तुम्ही लोकल लेवलला आंदोलन करतात, मिळतोय की नाही सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला नगरमध्ये? आपण मुद्द्याचं बोलतोय, आमचा मुद्दा पूर्ण होऊ दिला पाहिजे. आपण पहिली गोष्ट, या ठिकाणी आम्हाला शिर्डी शहरामध्ये राहता तालुक्याच्या वतीने आम्ही आंदोलन सुरू केलंय. आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा भेटतोय. परंतु महसूल मंत्र्यांचा हा जिल्हा आहे, हा मतदारसंघ महसूल मंत्र्यांचा आहे. महसूल मंत्र्यांचा आम्हाला साधा निरोप नाही. महसूलचा एक अधिकारी आमच्याकडे फिरकलेला, एक अधिकारी. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे जे सगळं काही सुरू आहे, आम्ही तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतो. का मागतोय? लाठीचार्ज महिलांवर झाला. मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघाले असे ते म्हणतात. मराठा क्रांती मोर्चामध्ये एकाला तरी इथं झाली का? कुणाच्या गालाला केसा? एक मिनिट मॅडम, एक मिनिट.
सरळ सरळ आरोप आहे की महसूल मंत्र्यांनी अजिबात ना फोन केला ना स्वतःच्या बाजूनं काही आम्हाला पाठिंबा ऐका मॅडम, महसूल मंत्री माननीय नामदार विखे पाटील यांचे आजी माजी नगरसेवक मराठा मोर्चाच्या ठिकाणी ठाण मांडून आहे. विखे पाटील काही कारणास्तव मुंबईमध्ये बसून आहे. मराठा आरक्षण कसं भेटल यासाठी विखे पाटील साहेब प्रयत्न करत आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी काल 2 तास ठाण मांडून होते. विखे पाटील हे वड्याचं उद्घाटनाला येत्या, त्यांचा मुलगा टपरीचे उद्घाटनाला येतं आणि एवढे योद्धा मरायला लागले. काल एक दवाखान्यात गेला, अहो हे आले नाही. सुजय विखे आले. 4 दिवसांनी आले. 4 विखे पाटलांनी भेट दिलीच नाही. उपोषण या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी उपोषण चालू. विखे पाटलांनी कुठेच भेट दिलेली नाही. हा, थांब. आता मला त्यांना देऊ देत एकदा, तुम्हाला बरीच संधी दिली, त्यांना देऊ देत मला. काल विधिमंडळामध्ये सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलू द्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी बोलवलेली होती. थांबा बाबा. उद्धव ठाकरे पटकन बोला. मला बर का, अहो तुम्हाला कधी पुढे का आला शिवसेनेचा? मी सांगते थांबणार का? थांबा तुम्ही 1 मिनिट, तुम्हालाही खूप दिले. मुद्दा एकदम थोडक्यात. शिवसेनेने त्यावेळेस सामनाच्या मुखपत्रामध्ये सांगितलेलं होतं मराठ्यांचा मुक मोर्चा म्हणजे मुक्का मोर्चा आहे. हा ही स्क्रिप्ट त्यांनी त्यांच्या सामन्यामध्ये दिलेली होती. त्यावेळेस कुठे गेलता मराठा समाज? आमच्या मराठा समाजावर बोला. हे जेव्हा महिलांवर अत्याचार झाला, महिलांना मारहाण झाली, कोणी आदेश दिला? हा देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांनी आदेश दिला. एवढ्या महिला महिला मारल्या. आंतरसरावरीत महिलांना मारहाण झाली, याचा सूत्रधार कोण आहे? एवढे हे वातावरण पेटवण्याचं आज काम कोणी केलं? आमचं असं म्हणणं विखे पाटील म्हणतो ते ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देतात नाही. थोडक्यात बाळासाहेब थोरातांनी त्यांचा मुळात मराठा एक मिनिट मला घेता नाही, सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. मॅडम, मुळात मराठा आरक्षणाची मागणी पहिला मोर्चा हा 1980 साली झाला होता. आतापर्यंत यामध्ये अनेक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. फडणवीस साहेबांनी मागील वर्षी मागच्या सरकारच्या काळात 18% मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. या महाविकास आघाडीच्या माननीय मंत्री उद्धव ठाकरे यांनी टिकवता आलं नाही. केंद्रामध्ये मोठा आरोप आहे की की 2.5 वर्ष ते म्हणतात की सरकारने काहीच केलेलं नाहीये, पण 2.5 वर्षामध्ये जे लोक निर्णय घेण्यामध्ये होते तेच यांच्याकडे येतात. आता जे तेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये होते ते आता कोणत्या सरकारमध्ये आहेत? आता समजायचं काय? अर्धा राष्ट्रवादी त्यांनी ओढून घेतलं, अर्धी सेना त्यांनी ओढून घेतली आणि तेच लोक प्रक्रियेमध्ये होते, तेच लोक निर्णयामध्ये होते. ते लोक जर आता यांच्या सरकारमध्ये असतील तर त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांनी का नाही निर्णय घेतला? आणि देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हटले होते की जर मी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय संन्यास घेईल. का नाही त्यांनी राजकीय संन्यास घेतला? ते का मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला निघून गेले? का नाही त्यांनी राजकीय? असं आहे ते. आता त्यांनी एक सांगितलं की काल बैठक झाली, सगळ्या पक्षांच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं की मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय होईल, परंतु तसं झालं नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी त्या ठिकाणी हे व्यक्त केलं की हे सगळं चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. आम्हाला एक समजत नाही, त्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ या 7 दिवसामध्ये 17 ते 18 तरुणांनी आपलं आत्महत्या केलेली आहे मराठा आरक्षणासाठी. साधी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. मुख्यमंत्री नालायकपणे नाही का? सत्ताधारी केंद्रीय मंत्री नारायण राणे मराठा समाजाला शिव्या देतो का? त्या सरकारने आजच त्या नारायण राणेचा राजीनामा घेतला पाहिजे का? जो मराठा समाजाला शिव्या देतो अशा नारायण राणेचा धिक्कार असो. गृहमंत्र्यांचा देखील गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आणि जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितले की एकमेव मुख्यमंत्री हे प्रामाणिक आहेत आणि मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आरक्षण देणार आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितले. ते स्वतः मराठा आहे, मी स्वतः मराठा योद्धा आहे, आम्ही सुद्धा सगळे मराठे आहोत आणि मराठ्याला आरक्षण फक्त शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी युतीचंच सरकार आता देणार आहे. प्रश्न असा आहे केव्हा?
याला आणि कसं? कोर्टात टिकणारं आरक्षण कोर्टात टिकणारं आरक्षण आहे. अभ्यासपूर्ण आरक्षण द्यावं लागेल. यापूर्वी आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही. बोलायचं आणि निघून जायचं हे पण शिंदे साहेबांनीच म्हटलेलं आहे. नाही नाही महिलांना ऐका हो अहो महिलांना 50% नाही 33 तर द्या, 33 तर मिळू द्या, त्यांना बोलायला संधी तर मिळू दे. गेली 40 दिवस आधीची पण स्टेटमेंट होती बोलायचं निघून जायचं. त्याच पद्धतीचं कुठेतरी धुळवाश आता पण सुरू आहे. 40 दिवसात काय केलं हेही सांगा. क्युरेटिव्ह पेटिशन बद्दल तुम्ही काल बोलताय, 40 दिवसात ते का नाही तुम्ही करताल ते सांगा. जरांगे पाटलांचं आता म्हणणं असं आहे, तुम्ही जे 21 तरुणांचं म्हटले बाहेरचे लोक आले, जरांगे पाटलांनी जेव्हा पहिली आग लागली त्या आमदारांच्या घराला तेव्हाच ते असं म्हटले तिथून की ते असं म्हटले की हे जे मराठा लोक आहेत हे अशा प्रकारचा अतिरेक करणार नाहीत, हे सगळे योद्धे आहेत, हे मूकपणाने मोर्चे जर पण त्यामुळे हे षडयंत्र आहे आणि सरकारचा याच्यामध्ये हात आहे. दुसरी गोष्ट जरांगे पाटलांनी अशी म्हटली की मी जिवंत आहे, माझी श्वास चालू आहे तोपर्यंत आरक्षण द्या. नाही बरं असं आहे की तुमच्या बऱ्याच नेत्यांवर तर आरोप होत आहेत. मग मॅडम बऱ्याच नेत्यांवर आरोप होत आहेत, राणेंवर आरोप होत आहेत, कदमांवर आरोप होत मुळात असं आहे, नारायण राणेंचं साहेबांचं हे चुकलेलंच आहे. त्यांनी ही भाषा वापरायला नव्हती पाहिजे. ही सगळी नाही राजीनामा दिला पाहिजे ना. मी ऐका एक मिनिट मॅडम एक मिनिट थांब एक मिनिट थांब. नारायण राणे सचिन मग बंद करतो घे. तू बोललो का बोलतो शांत बैस. मॅडम विषय असा आहे, मी मराठा समाजाचा एकदम अग्रेसिव्ह नेता आहे. आमची सुद्धा मागणी आहे का नारायण राणेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, याच मुद्द्यावर दिलं पाहिजे. नारायण राणे साहेबांना नैतिक अधिकारच नाही मराठा समाजावर बोलायचा, ही आमची प्रमुख मागणी आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण मराठा समाजाचा मी एकदम एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बोलले होते की ओबीसी मधून नाही देता येत, त्यांचं घेऊन टाका त्यांचा पण घेऊन टाका. एक मिनिट बापू एक मिनिट ज्यावेळेस शिवसेनेचे मंत्री पहिले सगळे लांब. गोल कोणी होऊ नका, गोल कोणी होऊ नका. मागे व्हा. ज्यावेळेस शिवसेनेच्या मंत्र्यांनी विचारलं का हा मुक्का मोर्चा आहे, राऊत साहेब म्हणला काही छत्रपती वंशजांचे पुरावे आहे काही दाखवा. त्यावेळेस यांनी काय केलं? मॅडम नगर जिल्ह्यामध्ये महाविकास मूळ म्हणजे मराठा आरक्षणाची जरांगेंची सुद्धा मागणी अशी आहे की आम्हाला कुठल्याही समाजामधून आरक्षण नकोय, ओबीसी मधून नकोय किंवा कशामधून नको. जरांगे साहेबांची सुद्धा हेच बोलणं होतं. मग असं थोडी असतं, काही चाललंय. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला उलटा पालटा करून टाकू. नैतिक जबाबदारी घेऊन बीजेपीचे आज लोक म्हणत आहे, पण त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे नारायण राणे साहेबांचा. कारण की यांनी या पोकळ आणि फुसक्या घोषणा चालू आहे मिंदे सरकारच्या. हे सगळ्या खोट्या घोषणा आहे. तुम्हाला एवढं शासन तुमच्या दारी नाही खायला घरी, अशी गंमत झाली. जाऊ द्या आता. खर्च होतो मॅडम. शासनदारी कार्यक्रम 3 वेळा पासपोन झाला, त्याच्यामध्ये 3 कोटीचा खर्च झाला. एवढे 3 कोटी लोक पैसे जर दिले असते लोकांना तर त्यांनी खाल्लं तरी असतं काहीतरी. नुसते 5 किलो राशन देऊन चालत नाही. नोकऱ्या पाहिजे, आमच्या तरुणांना नोकऱ्या पाहिजे. आत्महत्या करतात ते मराठा समाजाचे लोक. याच्यात फक्त हा आरक्षण हा मुद्दा जो आहे हा का आला तर जमिनी कमी होत गेलेल्या आहे. ते लोक आज एका खायला सुद्धा मोताज झाले. त्यांना तुम्ही 5 किलो अन्नधान्य देताना गप्पच होता का? त्यांना नोकऱ्या पाहिजे, त्यांना शिक्षण पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीनं सेटलमेंट पाहिजे, जगण्याचे साधनं पाहिजेत. आज त्या तरुणांना 5-7 लोक आत्महत्या करतात. 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एक शब्दाने तुम्ही आदरांजली वाहत नाही. 7 मुलांनी आत्महत्या केली. आम्ही सरकार म्हणून सरकारला प्रश्न विचारत आहोत. आम्ही सरकारला विरोध म्हणून करत नाहीये. सरकार म्हणून सरकारला प्रश्न विचारत आहोत. जर हा प्रश्न राज्याच्या हातात नसला, हा जर केंद्राच्या हातातला विषय असला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं आले, एक चकार शब्द त्यांनी काढला नाही. महाराष्ट्रातल्या या युतीच्या सरकारमधल्या लोकांना आरक्षण द्यायचंच नाहीये, कारण त्यांनी त्याची माहिती नरेंद्र मोदींनी दिली. गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषण आहे. मंत्रिमंडळातले सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांसह सगळे गेले.
पण जरांगे साहेबांना यांच्यावर विश्वास नाही म्हणून उपोषण सोडत नाहीये. पण हा आरोप जरांगेंनी पण केला. हा आरोप जरांगेंनी पण केलाय आणि तो ह्याच भूमीमधनं येतोय की देशाचे पंतप्रधान इथे आले. तुमचा मुद्दा आहे हो, थांबा ना. तुमचा प्रश्न ऐकू द्या. त्यांचं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान याच भूमीमध्ये आले पण त्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द काढला नाही, आमच्यासाठी काही बोलले नाही. मॅडम एक लक्षात घ्या, ज्यावेळेस नरेंद्रभाई मोदी ह्या शिर्डीच्या पावित्र भूमी ज्यावेळेस आले त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे हबप स्वर्गीय बाबा महाराज सातारकर ह्या ठिकाणी त्यांचं दुःख निधन झालं होतं. त्यांनी त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली का बाबा महाराज सातारकर कोण होते आणि महाराष्ट्र आरक्षण मध्ये जो महाराष्ट्र ऐका जो मुद्दा बोला ना. बोलतोय जो मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये जो मराठा पेटलेला आहे त्या मुद्द्यावर ते मुख्यमंत्र्यांना बोलून तुम्ही मराठा म्हणून भूमिका मांडताय, तुम्हाला पर्सनली वाटतं का की पंतप्रधानांनी बोलायला हवं होतं? नाही मॅडम, मुळात पंतप्रधान हे भारताचे फार मोठं नेतृत्व आहे. त्यांनी मॅडम त्यांनी या विषयावर बोलणं म्हणजे साहेब कोर कमिटी. एकच थोडक्यात मॅडम, ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण महाविकास आघाडीने टिकवलं नाही. झाला ना तो मुद्दा, राहिला तो झाला आता मुद्दा. अरे झाला तो मुद्दा. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर भावना तीव्र आहेत, मग तो मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो अथवा महाराष्ट्राचा कोणताही भाग असो. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्वानुमते सगळ्यांची मागणी आहे, त्याला पाठिंबा सुद्धा आहे. मात्र या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली परिस्थिती यावर मात्र तोडगा काढणं अजूनही सरकारला शक्य झालेलं नाही आणि त्याचे पडसाद हे सगळीकडे पाहायला मिळतात. मुद्द्याचा बोला या कार्यक्रमामध्ये, शिर्डीमधल्या कार्यक्रमामध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण सगळेजण कार्यक्रमात सहभागी झालात, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. या कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.